नमस्कार मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की तापमान खूप वाढते. या काळात अनेक लोकांना दोन मोठ्या समस्या होतात. पहिली म्हणजे उष्माघात किंवा लू लागणे आणि दुसरी म्हणजे घामोळे येणे. काही वेळा लोक या समस्याकडे दुर्लक्ष करतात, पण योग्य वेळी काळजी घेतली नाही तर या छोट्या वाटणाऱ्या समस्या मोठ्या त्रासात बदलू शकतात. उष्माघातामुळे चक्कर येणे, उलटी होणे, ताप येणे किंवा बेशुद्धी येऊ शकते, तर घामोळ्यामुळे त्वचेवर खाज, जळजळ आणि लाल पुरळ येऊ शकते. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत उष्माघात म्हणजे नेमके काय, त्याची लक्षणे कोणती, उष्माघात झाल्यास लगेच काय करावे, घामोळे का येतात, घामोळ्यावर घरगुती उपाय आणि उन्हाळ्यात कोणती काळजी घ्यावी. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. उष्माघात म्हणजे काय? उष्माघात म्हणजे शरीराचे तापमान अचानक खूप वाढणे. जेव्हा बाहेरचे तापमान खूप जास्त असते आणि शरीराला स्वतःला थंड ठेवता येत नाही, तेव्हा उष्माघात होतो. विशेषतः खालील लोकांना धोका जास्त असतो: लहान मुले, वृद्ध लोक, उन्हात काम करणारे लोक, जास्त वेळ बाहेर फिरणारे लोक. जेव्हा शरीराचे तापमान 40 अंश किंवा त्यापेक्षा जास्त होते, तेव्हा ही अवस्था धोकादायक ठरू शकते. उष्माघाताची लक्षणे. उष्माघात होण्याआधी शरीर काही संकेत देत असते. त्यातील मुख्य लक्षणे: खूप घाम येणे, खूप तहान लागणे, डोके दुखणे, चक्कर येणे, मळमळ किंवा उलटी, शरीरामध्ये कमजोरी येणे, त्वचा गरम वाटणे, हृदयाचे ठोके वाढणे. काही गंभीर परिस्थितीमध्ये ताप वाढतो, व्यक्ती बेशुद्ध पडू शकते. म्हणून ही लक्षणे दिसली तर लगेच काळजी घेणे आवश्यक आहे. उष्माघात झाल्यास लगेच काय करावे? जर कोणाला उष्माघाताची लक्षणे दिसली तर खालील उपाय त्वरित करा. त्या व्यक्तीला सावलीत किंवा थंड जागी बसवा. घट्ट कपडे सैल करा. थंड पाण्याने चेहरा आणि शरीर पुसा. पाणी किंवा ORS द्या. शक्य असल्यास पंखा किंवा कूलर समोर ठेवा. जर परिस्थिती गंभीर वाटत असेल तर लगेच डॉक्टरांकडे जा. उष्माघात टाळण्यासाठी उपाय. उन्हाळ्यात उष्माघात टाळण्यासाठी काही सोप्या सवयी खूप उपयुक्त ठरतात. भरपूर पाणी प्या. नारळ पाणी आणि ताक प्या. शक्यतो दुपारी उन्हात बाहेर पडू नका. हलके आणि सुती कपडे वापरा. डोक्यावर टोपी किंवा रुमाल वापरा. घामोळे म्हणजे काय? घामोळे ही उन्हाळ्यातील एक सामान्य त्वचेची समस्या आहे. जेव्हा घामाचे छिद्र बंद होतात तेव्हा त्वचेवर लहान लाल पुरळ येतात. यालाच घामोळे म्हणतात. ही समस्या विशेषतः खालील ठिकाणी दिसते: मान, पाठ, छाती आणि बगल. घामोळ्यांची लक्षणे. घामोळ्यांची काही सामान्य लक्षणे अशी असतात: त्वचेवर लहान लाल पुरळ, खाज येणे, जळजळ होणे, त्वचेवर छोटे फोड दिसणे. लहान मुलांमध्ये ही समस्या जास्त दिसते. घामोळ्यावर काही घरगुती उपाय. घामोळ्यावर काही सोपे घरगुती उपाय खूप प्रभावी असतात. थंड पाण्याने आंघोळ करा. चंदन पावडर लावा. गुलाब पाणी वापरा. ॲलोवेरा जेल वापरा. कडुनिंब पाण्याने आंघोळ करा. हे उपाय त्वचेची जळजळ कमी करतात. घामोळे टाळण्यासाठी काय करावे? घामोळे टाळण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा. जास्त घट्ट कपडे घालू नका. रोज 2दा आंघोळ करा. शरीर कोरडे ठेवा. जास्त घाम झाल्यास लगेच कपडे बदला. उन्हाळ्यात खाण्याच्या सवयी. उन्हाळ्यात योग्य आहार खूप महत्त्वाचा आहे. उन्हाळ्यात खावीत अशी फळे: कलिंगड, खरबूज, काकडी, द्राक्षे. ही फळे शरीर थंड ठेवतात. उन्हाळ्यात कोणत्या गोष्टी टाळाव्यात? उन्हाळ्यात काही गोष्टी टाळणेही आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जास्त मसालेदार अन्न, जास्त तेलकट पदार्थ, जास्त चहा किंवा कॉफी. हे पदार्थ शरीरामध्ये उष्णता वाढवतात. मित्रांनो, उन्हाळा हा सुंदर ऋतू आहे, पण त्याच वेळी काही आरोग्याच्या समस्या घेऊन येतो. उष्माघात आणि घामोळे या दोन्ही समस्या योग्य काळजी घेतल्यास सहज टाळता येतात. जर आपण भरपूर पाणी प्यालो, योग्य आहार घेतला आणि उन्हात काळजी घेतली तर आपण उन्हाळ्यातही निरोगी राहू शकतो. म्हणून या उन्हाळ्यात स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी नक्की घ्या. लक्षात ठेवा, आरोग्याची खरी काळजी ही सोप्या सवयीपासूनच सुरू होते. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.